नमस्कार. वनिताज किचन मस्त खाऊमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवतोय खमंग चवीचं फोडणीचं वरण. तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते एकदा आपण बघून घेऊ. तर त्यासाठी मी इथे एक टोमॅटो घेतलेला आहे, एक हिरवी मिरची आणि मी ह्या भांड्यामध्ये थोड्या समप्रमाणात आपलं मुगाची डाळ आणि आपली तुरीची डाळ अशी दोन्ही मिक्स करणार आहे. आता थोडीशी मी मुगाची डाळ घेते, थोडीशी तुरीची डाळ. आता दोन्ही डाळी धुवून स्वच्छ घ्यायच्यात आणि त्याच्यानंतर टोमॅटो आणि मिरची ही आपण ह्याच्यात चिरून ठेवायची. आता मी दोन्ही डाळी स्वच्छ धुवून घेते, पाणी काढून टाकू आपण याचं. आता मी डाळी स्वच्छ धुवून घेऊन त्याचं पाणी काढून टाकलेलं आहे. आता मी ह्याच्यात एक टोमॅटो चिरून आणि हिरवी मिरची मधून चिरून ह्याच्यात घालणार आहे. मिरचीचे 2 भाग करायचे आणि मधून थोडासा त्याला कट करायचं. टोमॅटो, यातच आपण हळद आणि थोडंसं आपलं तेल असं घालून आपण कुकरला 1-2 शिट्ट्या काढून. आता मी याच्यात थोडंसं हळद घालते, अर्धा चमचाभर हळद आणि थोडंसं आपलं तेल. आता हे आपण असंच कुकरमध्ये लावून घेतोय आणि 1-2 शिट्ट्या काढून. आता आपण इथे डाळी कुकरमधनं 2 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. इथं आहे आपलं, मी लसणाच्या 1 7-8 पाकळ्या घेतलेल्या आहेत, ते ठेचून घेतलेल्या आहेत. आणि मी इथं आता तेलाच्या ऐवजी इथं पॅन गरम करायला ठेवलेलं आहे, तेलाच्या ऐवजी मी फोडणीसाठी तूप वापरणार आहे. तर आता मी याच्यात घालते 1 चमचाभर तूप. तूप थोडंसं हे झालं की आपण ह्याच्यात घालतोय मोहरी, मोहरी तडतडली की आपण घालतोय जिरे, कढीपत्ता, थोडंसं हिंग आणि आपलं जे आपण लसूण घेतलेलं आहे ठेचून ते घालायचं. थोडंसं हलवून घ्यायचं याला आणि आपल्या ज्या डाळी आपण कुकरला लावून घेतलेले आहेत ते आता ह्याच्यात आपण घालतो. आता आपण ह्याच्यात वरून पाणी ॲड करून घ्यायचं आहे पातळ करण्यासाठी. आता मी ह्याच्यात थोडं पाणी ॲड करून घेते. जसं आपल्याला दाटसर पाहिजे असेल तसं आपण त्या प्रमाणात आपलं पाणी देऊ. चवीनुसार मीठ घालायचं आहे. छान ढवळून घेऊया आपण. ह्याला आपण झाकून ठेवू उकळूया. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपलं छान फोडणीचं वरण झालेलं आहे. तर अशीच माझी रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.